नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. पेणमध्ये बंद घर फोडून चोरी, सोन्या चांदीसह रोख रक्कम लंपास. रामवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ. मुंबई गोवा महामार्गावर पेट्रोल पंप बंद, इंधन तुटवड्याने वाहन चालक त्रस्त. सीएनजी पंपांवर किलोमीटरच्या रांगा. 15 वर्ष रखडला खार बंधारा प्रश्न, लाखोंच्या भ्रष्टाचाराचा ग्रामस्थांचा आरोप. गडदाव ग्रामस्थांचा आत्मदहनाचा इशारा. आणि खारपाडा टोलला ठाकरे गटाचा विरोध, रायगडकरांना टोल माफीची जोरदार मागणी. अपूर्ण कामांवर शिवसैनिक आक्रमक. पाहुयात सविस्तर वृत्त. रायगड जिल्ह्यातील पेण शहरातील रामवाडी आनंदनगर परिसरात बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रवीण गजानन वंजारे हे आपल्या कुटुंबासह 9 मे रोजी तिरुपती बालाजी दर्शनासाठी बाहेर गावी गेले होते. घराला कुलूप लावून ते गेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडी कोंडा तोडून घरात प्रवेश केला. 10 मे रोजी सकाळी कुटुंब परतल्यानंतर घराचे कुलूप तुटलेले दिसून आले. घरातील कपाटांची पाहणी केली असता सोन्याचे कानातील दागिने, अंगठ्या, चांदीचे पैंजण आणि इतर दागिने तसेच 5,000 रुपयांची रोख रक्कम असा सुमारे 32,000 रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे समोर आले आहे. दरम्यान या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार म्हात्रे पुढील तपास करत आहेत. मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड परिसरात इंधन तुटवड्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक पेट्रोल पंप इंधनाअभावी बंद असल्याचं चित्र पाहायला मिळत असून सुरू असलेल्या पंपांवरही मर्यादित इंधन पुरवठा केला जात आहे. यामुळे कोकणात पर्यटनासाठी आलेले पर्यटक तसेच स्थानिक वाहन चालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पेट्रोल आणि डिझेल मिळवण्यासाठी वाहनांच्या लांब रांगा लागल्या असून काही ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. दुसरीकडे सीएनजी पंपांवर देखील प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी 1 ते 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र आहे. इंधन तुटवड्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील प्रवासावर परिणाम होत असून वाहन चालकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान इंधन पुरवठा सुरळीत करण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळत आहे. रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील गडदाव गावात गेल्या 15 वर्षांपासून रखडलेल्या खार बंधाराच्या कामामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अपूर्ण कामामुळे शेकडो एकर शेती खारफुटी आणि मॅनग्रोव्हमुळे उद्ध्वस्त झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार खार बंधाऱ्याचे काम 15 वर्षांपूर्वी सुरू झाले होते. मात्र संबंधित ठेकेदाराने केवळ 40% काम करून संपूर्ण बिल उचलल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे खार बंधाऱ्याचे साईड पिचिंगही पूर्ण करण्यात आले नसल्याने या अपूर्ण कामामुळे समुद्राचे खारे पाणी थेट शेतीत शिरत असून शेकडो एकर जमीन नापीक झाली आहे. मच्छीमारी व्यवसायही पूर्णपणे ठप्प झाल्याने अनेक तरुणांना मुंबईकडे स्थलांतर करावे लागल्याची व्यथा ग्रामस्थांनी मांडली आहे. दरम्यान गावातील मच्छीमारांसाठी तयार करण्यात आलेल्या सुविधा आणि स्मशानभूमी शेड देखील मोडकळीस आले असून लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येतोय. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी आता मंत्रालयासमोर आंदोलनाचा इशारा दिला आहे. तसेच संबंधित ठेकेदारावर कारवाई न झाल्यास आत्मदहन करण्याचा गंभीर इशारा देखील ग्रामस्थांनी दिला आहे. गेले 15 वर्षापूर्वी हा बांधाचं काम झालं होतं. 20-30% काम करून पूर्ण पेमेंट घेऊन पळून गेल्याच्या नंतर एवढ्या इथं परत खांडे फुटलेत ना की आमचे जे गावकरी इथे येऊन जे रोजगाराचं काम म्हणजे खेकडे असो, मच्छीमारी असो हे करायचे ते पूर्णपणे बंद झालेलं आहे. आपण इकडे पाहू शकता की इकडे आम्हाला सर्व पाईन भेटायची जे घराच्या वरती आपण टाकायचो. आज गरीब माणसाला तेही भेटू शकत नाही. दुसरी गोष्ट आहे की शेती व्हायची. आम्ही मध्ये ऊन असलं काय असलं की क्रिकेट वगैरे सामने सर्व चालायचं. पण ह्या खांडी फुटल्यामुळे पूर्ण हा बांधाचा जो खारा पाणी आहे तो इकडे जायला लागलाय. त्याच्यामुळे आमच्या मँग्रोव्ह एवढं उगवलेलं आहे की इकडे जो जंगल दिसतं त्याच्याने भीती वाटते अशी की केव्हा काही घडलं तर आम्हाला काय माहिती पडणार. तर सरकारला जाग आली पाहिजे आणि लवकर इथे बांधाचं काम केलं पाहिजे. अन्यथा आज आमचा आक्रोश पाहिलेला आहे. पुढच्या वेळेला आम्ही मंत्रालयाच्या बाहेर सर्व मिळून गावकरी आंदोलनाला बसू किंवा तिथं उपोषणाचा पण किंवा आत्मदहनचा इशारा आम्ही देत आहोत. हा बांधाचा काम लवकर झाला पाहिजे
आणि जे कोणी याच्यात दोषी असतील, जे काम अर्धवट सोडून गेले, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे एवढी शासनाला विनंती करतो. आणि इथले जे लोकप्रतिनिधी आहेत जे आम्हाला आश्वासन देतात की ह्या पुढच्या महिन्यात तुमचं काम करू, पुढच्या महिन्यात काम करू या खारभूमीचा, आज लगत होत नाही. सांगण्याचा विषय गडदाव गावामध्ये ह्या खारभूमी ह्या गेली 15 वर्षापासून, जिथून सरकार स्थापन झाल्यापासून 15 वर्षापासून पाठी काँग्रेस कालामध्ये जर म्हणायचं गेलं तर आमच्या बांधाचा आणि शेतीभाती व्यवस्थित चालत होती. पण ज्या 15 वर्षापासून जो सरकार स्थापन झालेला आहे तिथपासून आमच्या बांधाची पूर्ण वाट लागून गेलेली. आमची शेती जी 15 हेक्टर किंवा 20 हेक्टर होती ती नापिकी झाली. आणि इथून लोकांना आमच्यासारख्या तरुण वर्गाला इथून गावावरून मुंबईला स्थानिक होण्याची कारण इच्छा झालेली नाही की गावामध्ये येणारा. आज जर बघाल तर आमच्या गावाच्या प्रत्येकाच्या घरोघरी शेती आणि खाडीचा पाणी हा जवळजवळ येत झाला आहे. घरामध्ये साप, विंचू, मगर अशा गोष्टी घडत आहेत. लोकांना इथं राहण्याची नाही. 20% आमची वस्ती गडदाव गावामध्ये राहिलेली नाही. याची की शासनाने खरोखर विनंती करून आम्ही त्याच्यावरती प्रत्येकाला निवेदन देऊन 2013 पासून आम्ही निवेदन देतो. 40% काम झाल्याच्या नंतर कॉन्ट्रॅक्टदार 100% पैसे घेऊन गेला. त्याच्यावरती कोणती कारवाई झाली नाही. पुन्हा आम्ही त्याच्यावरती ग्रामस्थांनी निवेदन देऊन पुन्हा त्याच्यावरती पाठपुरावा करून ह्याचा पण आम्ही सोक्षमोक्ष करावा. ह्यासाठी आम्ही गडदावचे रहिवासी आहोत. आज जवळजवळ 20 वर्षे होत आलीत की आमच्या गावामध्ये हे जे खाडीचं प्रकरण आहे ते 20 वर्षापासून आम्ही सरकारच्या मागे लागलो आहोत. पण कोणीच आमच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. तर अशी परिस्थिती आहे की आज आमच्या गावामध्ये लहान मुलं किंवा कोण राहायलाच मागत नाही. सगळ्यांना फक्त ओरडा लागली आहेत मुंबईची. आणि अशा परिस्थितीत आम्ही जुने लोक इथं राहतो. पण इतर मुलांना नवीन पिढ्याला जरा इंटरेस्ट नाही, कारण हे सगळं जंगल झालं आहे. त्याच्यामुळे मुलांना इथे येण्यामध्ये काही इंटरेस्टच वाटत नाही. आता शिकली सवडलेली पोरं आहेत, पण त्यांना पण काहीतरी व्यवस्था पाहिजे ना. पण त्यांना इकडे बघायला गेलं की सगळं चिखल दिसतो, काहीच हे नाही. भात शेती आज जवळजवळ 14 वर्ष झाले की आमच्या गावामध्ये एवढी जमीन आहे की त्या जमिनीमध्ये आम्ही जराही शेती करू शकत नाही. आमची सगळी शेतीच गेली आहे इथून. ओके. मी गडदाव गावचे रहिवासी आहोत. आमचा खाडी बंधारा 20 वर्ष बंद आहे, म्हणजे खांडी वगैरे गेलेले आहेत. तर आमच्या गावामध्ये पाणी खाडीची सर्व हे काय झाडं वगैरे आमच्या गावाला होलीला लागलेली आहेत. त्याच्यामुळे आमची शेतीभाती सर्व बंद झालेली आहे. तर ते आम्ही सर्व आमच्या गावाला लागतंय. सर्वांना आम्हाला आश्वासन देऊन जातात की मंत्री येतात, ते आम्हाला आश्वासन देऊन जातात की आम्ही आज करू, तुमचं हे उद्या करू. पण ते काय 15-20 वर्षामध्ये झालेलं काय लक्ष काय करीत आमच्या गावामध्ये माणसं राहिलेली नाही आहे. सर्व माणसं मुंबईला गेले. खाली माणसं आमच्या गावामध्ये राहिलेली आहेत. तर त्यांनी करावं काय? तरी आम्हाला काय करणार ती इलेक्शन आला की फक्त घरोघर नाचायचा, बस दुसरं काय करीत नाही. आम्हाला मत द्या, आम्हाला मत द्या. आम्हाला गाव सोडून मुंबईला करते म्हणजे काय करते, काय करणार तिला करायला पाहिजे. शपथ घेऊन सांगितलं की गावाचा तुमचा विकास नाही केला. अजून रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील दळवटणे गावाने जनगणना 2027 मोहिमेत ऐतिहासिक कामगिरी करत संपूर्ण जिल्ह्याचा मान उंचावला आहे. स्वगणना प्रक्रिया 100% पूर्ण करणारे दळवटणे हे रत्नागिरी जिल्ह्यातील पहिले गाव ठरले आहे. भारताच्या जनगणना 2027 मोहिमेअंतर्गत 1 ते 15 मे या कालावधीत स्वगणना उपक्रम राबवण्यात आला होता.
जिल्हाधिकारी मनोज जिंदाल यांच्या नेतृत्वाखाली आणि पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या मोहिमेला दळवटणे गावातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील सर्व 9 वाड्यांमधील तब्बल 425 कुटुंबांची नोंदणी विहित मुदतीत पूर्ण करण्यात आली। 2011च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या 1871 होती, मात्र नव्या स्वगणनेनुसार ही संख्या आता अंदाजे 2262 पर्यंत पोहोचल्याचं समोर आलं आहे। या यशस्वी मोहिमेत तहसीलदार प्रवीण लोकरे, मंडळ अधिकारी नारायण चौधरी, प्रगणक आणि मदतनीस पथकाने मोलाची भूमिका बजावली। दळवटणे गावाच्या उल्लेखनीय कामगिरीचे जिल्हा प्रशासनाकडून विशेष कौतुक होत असून आगामी जनगणनेसाठी हे गाव प्रेरणादायी मॉडेल ठरत आहे। नमस्ते, माझे नाव वैशाली रमेश पेद्दावाड। माझी दळवटणे बागवाडी या गावासाठी प्रगणक म्हणून निवड झालेली आहे आणि आमच्या गावाची रत्नागिरी जिल्ह्यातून 100% स्वगणना करण्यासाठी निवड करण्यात आली होती। त्यामुळे सर्व मदतनीसांच्या साहाय्याने व प्रशासन, आपले प्रांत अधिकारी, तहसीलदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 10 मे ते 14 मे या कालावधीमध्ये पूर्ण स्वगणना 415 कुटुंबाची पूर्ण करून घेतलेली आहे। त्यासाठी गावकऱ्यांचे योग्य सहकार्य लाभले आणि वेळोवेळी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, त्यामुळे आम्हाला हे सर्व करणं अगदी सुलभ आणि योग्य पद्धतीने झालेलं आहे। तरी आज 14 मे 2026 रोजी दळवटणे या गावाची 415 या कुटुंबाची स्वगणना 100% पूर्ण झालेली आहे। नमस्कार, माझं नाव ऋतुजा रुपेश इंगावले। मी अंगणवाडी सेविका म्हणून दळवटणे गावामध्ये कार्यरत आहे। ज्या वेळेला स्वगणनेचा हा जो मोहिमेचा विषय आमच्या कानावर आला त्यावेळेला तलाठी मॅडमने तातडीने मीटिंग लावली आमच्या ग्रामपंचायतीमध्ये। वाडीतील प्रमुख प्रतिष्ठित व्यक्ती आणि सर्व कर्मचारी अधिकारी यांची मीटिंग लावण्यात आली आणि त्या कार्यक्रमाची पूर्ण रूपरेषा आम्हाला ह्या मोहिमेची सांगण्यात आली। त्याप्रमाणे आम्ही प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी प्रत्येक कार्यक्षेत्र प्रत्येकाला निवडून दिलं आणि त्या कार्यक्षेत्राप्रमाणे आम्ही प्रत्येक वाडीवाईज काम करायला लागलो। आम्ही प्रत्येक कुटुंबाला, एका घरात 2-3 कुटुंब काय असतील त्यांना प्रत्येकाला आम्ही भेट देत गेलो आणि त्या कुटुंबातील ज्या कुटुंब प्रमुख आहे त्याचं नाव, मोबाईल नंबर आणि त्यांच्याकडून एक OTP आम्ही घेतला। तो OTP भरल्यानंतर पूर्ण त्यांच्या घराचा म्हणजे एक मॅप आमच्यासमोर ओपन होत होता। त्या मॅपप्रमाणे त्यांचं घर शोधून त्याच्यावर क्लिक केल्यानंतर पुढची प्रोसिजर चालू होत होती। त्याच्यामध्ये प्रथम तुमच्या घरामध्ये किती व्यक्ती राहतात त्यांची संख्या लिहायची होती। त्याच्यानंतर तुम्ही घरात सिलेंडर वापरता का, LPG वापरता का, तुमच्याकडे स्वतंत्र शौचालय आहे का, तसेच तुमच्याकडे नळ पाणी योजनेचं पाणी कोणतं पाणी तुम्ही म्हणजे पिता, नळाचं पिता की विहिरी, नदी, असे ऑप्शन होते भरपूर। त्याप्रमाणे त्यांच्या समक्ष आम्ही ती माहिती भरत होतो आणि कसं आमच्या कार्यक्षेत्र असल्यामुळे त्यांना आमच्यावर विश्वास होता। कारण सहसा कुठे गेलं की जनगणना म्हटलं की लोक घाबरतात माहिती द्यायला, पण त्यांच्यासमोर आम्ही मोबाईल माहिती दाखवत होतो आणि टिक करत होतो, त्यामुळे त्यांचा आमच्यावर विश्वास होता। त्याच्यामुळे हे जे काम आम्हाला करणं सोपं झालं। या कामामध्ये आम्हाला माननीय लिगाडे साहेब तसेच लोकरे साहेब यांचं बहुमूल्य मार्गदर्शन लाभलं। तसंच सर्व कर्मचारी यांच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे हे यश आम्हाला मिळालं। तसे वाडीतील जे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं, त्यामुळे ह्या स्वगणनेचं 100% काम पूर्ण केलं। धन्यवाद। या आमच्या गावात स्वगणनेसाठी जी सरकारी यंत्रणेची टीम आली, ती आल्यानंतर त्यांनी आमच्या प्रत्येक वाडीतून प्रत्येक घरातून फिरण्याचं काम केलं। तसे ते माझ्या घरात पण आल्यानंतर त्यांनी लगेच प्रश्न विचारायला सुरुवात केली। थोडंसं मला वाटलं की काय विचारतायत काय नाही, पण माहिती घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ही सगळी ग्रामस्थ मंडळी गावात काम करणारी माणसं आहेत आणि योग्य काम करतायत। त्यासाठी येणारा OTP नंबर असेल किंवा काय असेल आम्ही त्यांना टायमात देत गेलो आणि त्यांच्याबरोबर सहकार्य करत गावात त्यांच्यावर फिरत पण गेलो। अतिशय उत्कृष्टरित्या त्यांनी काम केलं आणि आम्ही 100% कार्यासाठी त्यांना 100% चांगली मदत केली। गावातलं ग्रामस्थ म्हणून आम्ही चांगली मदत केली आणि त्यांनी चांगलं काम केलं। तर नाव कसं तुमचं? माझं नाव संजय जाधव, गाव कोणतं? माझं दळवटणे रामवाडी। मला वाटतं आमच्या वाडीचा पहिला 1 नंबरला पूर्ण झाली गावात। पहिल्या टप्प्यामध्ये 1 मे ते 15 मे या कालावधीमध्ये स्वगणना केली जाणार आहे आणि 15 मे ते 15 जून या कालावधीमध्ये आमचे प्रगणक प्रत्येक घरी जाऊन त्याच्यामध्ये हाऊस सर्वे करणार आहे। या स्वगणनेमध्ये 1 मेला या चिपळूण विधानसभाचे आमदार श्री शेखर निकम सर, त्यासोबत चिपळूण नगरीचे प्रथम नागरिक तथा नगराध्यक्ष उमेशजी सकपाळ साहेब यांची आम्ही स्वगणना प्रथम केली, आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी केली। त्यानंतर आम्ही
एक गाव पूर्ण 100% स्वगणना करणार याचा निश्चय केला आणि त्या अनुषंगाने छोटं गाव न निवडता एक मोठ्या गावची आपण 100% स्वगणना करू या विचार डोक्यात घेऊन आपण मौजे दळवटणे हे गाव निवडलं. या दळवटणे गावाची जी कुटुंब संख्या जी आता आम्ही पूर्ण केली ती 425 आहे आणि 2011 ची जनगणना होती. तर त्या जनगणनेच्या वेळी या गावची जी लोकसंख्या होती ती 1871 होती आणि आता आपण जे 425 कुटुंबाची स्वगणना केली त्याच्यामध्ये सध्याची जी संख्या आहे ती 2265 पर्यंत आहे. या पद्धतीने हे काम सुरू करताना त्या विभागाचे पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांना आम्ही याची कल्पना दिली. त्यासोबत त्या गावामध्ये जे 3 प्रगणक आहेत त्या ठिकाणी ते 3 प्रगणक त्या गावचे अंगणवाडी सेविका, आशा सेविका, त्यासोबत पोलीस पाटील, ग्रामपंचायत अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी या सर्वांनी त्या ठिकाणी पुढाकार घेतला आणि एक मोठं गाव जे 425 कुटुंबाचं आहे हे 5 दिवसामध्ये पूर्ण केलं आणि आज आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील 100% स्वगणना होण्याचा मान आपल्या दळवटणे चिपळूण तालुक्यातील या गावांनी मिळवलेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावर कळवणी येथे मध्यरात्री भीषण अपघात झाला. कामाक्षी पेट्रोल पंपाजवळ उभ्या असलेल्या CNG टँकरला झायलो कारने पाठीमागून जोरदार धडक दिल्यानं हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार CNG टँकर गणपतीपुळे ते नाशिकच्या सिन्नरकडे जात होता. त्यावेळी मागून येणाऱ्या झायलो कारने टँकरला जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील महिला प्रवासी जखमी झाली असून टँकर चालकावर काही प्रवाशांनी मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. जखमींमध्ये शैलेश जयसिंग गुरव आणि पूजा सुमित गांगुर्डे यांचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच नाणीजामच्या विनामूल्य रुग्णवाहिकेने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जखमींना तातडीने कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान पोलिसांकडून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पेण तालुक्यातील खारपाडा येथे सुरू करण्यात आलेल्या टोल नाक्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जोरदार विरोध दर्शवला आहे. रायगड जिल्ह्यातील नागरिकांना संपूर्ण टोल माफी द्यावी अशी मागणी पक्षाकडून करण्यात आली आहे. जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर, तालुका प्रमुख समीर म्हात्रे यांच्यासह शिवसैनिकांनी खारपाडा टोल नाक्यावर धडक देत आंदोलनाची भूमिका घेतली. महामार्गावरील अनेक कामे अद्याप अपूर्ण असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था, अपूर्ण कामे, साइन बोर्डांचा अभाव, पिवळे पट्टे नसणे तसेच मूलभूत सुविधांचा अभाव असताना टोल वसुली सुरू करणे अन्यायकारक असल्याचे शिवसैनिकांचे म्हणणे आहे. दरम्यान टोल सुरू होताच मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते टोल नाक्यावर जमा झाले असून संबंधित अधिकारी आणि पनवेल पोलिसांशी चर्चा सुरू करण्यात आली. प्रवाशांवर अन्यायकारक आर्थिक भुर्दंड लादला जात असल्याचा आरोप करत रायगडकरांना तात्काळ टोल माफी द्यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली आहे. राजापूर तालुक्यातील आंबोळगड परिसरात पुन्हा एकदा भगव्याची गर्जना पाहायला मिळाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते तथा सचिव विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसैनिकांचा भव्य मेळावा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत ठाकरे गटाची ताकद दाखवून दिली. यावेळी उपजिल्हा प्रमुख रवींद्र डोळस यांनी 11 मे हा दिवस आंबोळगडाच्या शिवसैनिकांनी इतिहासात कोरून ठेवावा असे आवाहन केले. मेळाव्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांसह स्थानिक कार्यकर्त्यांनी संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी जिल्हा प्रमुख दत्ताजी कदम, तालुका प्रमुख कमलाकर कदम, युवराज हांदे, मयुरेश पाटील, नाना गोटम, बब्या शेलार यांसह महिला पदाधिकारी, शिवसैनिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आंबोळगडमधील हा मेळावा ठाकरे गटासाठी महत्त्वाचा शक्ती प्रदर्शन कार्यक्रम मानला जात आहे. अलिबागमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने महापुरुषांच्या विचारांचा जागर करणारा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मानवता, समता आणि सामाजिक प्रबोधनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी हा जयंती महोत्सव 2026 साजरा केला जाणार आहे. 17 मे रोजी अलिबाग येथील PNP नाट्यगृहात सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत हा कार्यक्रम पार पडणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील प्रख्यात प्रबोधनकार, संविधान अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्ते सहभागी होऊन मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन, राज असारोणकर आणि
डॉक्टर जयेश जाधव यांचे विचार प्रबोधनपर व्याख्यान होणार आहे। दुसऱ्या सत्रात प्रसिद्ध दिग्दर्शक सचिन कांबळे यांच्या टीमकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित संगीतमय नाट्य सादर केले जाणार आहे। दरम्यान या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत समितीचे अध्यक्ष संजय जाधव, सचिव उत्तम रसाळ यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझं नाव संजय जानू जाधव, मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचा अध्यक्ष आहे। सन 1914 रोजी हे आम्ही समिती स्थापन केली। ते स्थापन केल्यानंतर आमचा मुख्य हेतू होता का बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन बांधण्यात यावा। त्यासाठी आम्ही आटोकात प्रयत्न करीत आहोत, पण प्रयत्न करीत असताना इतर कामेही आम्ही केलेली आहेत। परंतु मीटिंगमध्ये असं ठरलं का आपण हे कामं करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि महापुरुषांची आपण जयंती साजरी करूया आणि त्यानिमित्ताने आम्ही 17/5/2026 रोजी आम्ही जयंती स्थापन करण्याचा मानस आहे। त्यासाठी आम्ही काही कार्यक्रम केलेले आहेत आणि ते कार्यक्रम आपल्याला अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलेले आहेत। परंतु आंबेडकर भवन बांधताना शासनाने 28 जुलै 2021 अन्वये एक शासन निर्णय दिला आणि त्या शासन निर्णयामध्ये 15 कोटीपर्यंत सामाजिक भवनासाठी अनुदान मिळणार आहे। परंतु इथे जागेचा प्रश्न आहे। जागेच्या प्रश्नामुळे आमचा प्रयत्न चालू आहे आणि त्यानिमित्ताने ह्या जागा मिळण्यासाठी आमचा प्रबोधन चालू आहे। तर जयंती गेली, जयंतीसाठी अलिबाग तालुक्यातील तमाम जनतेला आम्ही आवाहन केलेलं आहे का या जयंतीसाठी या आणि आपली ताकद दाखवा, तरच आपल्याला स्मारकसाठी जागा मिळणार आहे असं मला वाटतं। तरी मी सर्व अलिबाग तालुक्यातील तमाम बौद्ध बांधवांना अशी विनंती करतो का आपण सर्व जयंतीसाठी इथं उपस्थित राहावे आणि आम्हाला सहकार्य करावे। महापुरुषाच्या जयंतीनिमित्त आम्ही सर्व क्षेत्रातील मान्यवरांनाही पुरस्कार देणार आहे। त्यामध्ये सामाजिक क्षेत्रातील नारायण गायकवाड गुरुजी आहेत, तसेच वैद्यकीय क्षेत्रामधून डॉक्टर राजेंद्र चांदोरकर सर आहेत, तसेच अंधश्रद्धामधून आम्ही नितीन राऊत साहेबांना दिलेलं आहे। सांस्कृतिक क्षेत्रामधून सचिन कांबळे सरांना आम्ही पुरस्कार देणार आहोत। तसेच पत्रकार क्षेत्रामधून गोपाळ कांबळे साहेबांना पत्र देणार आहोत आणि हबपमधून आम्ही अश्विनीताई भोईर, तसेच शिक्षण क्षेत्रामधून आम्ही प्रसाद पाटील यांना पुरस्कार देणार आहोत। आमचा मानस आहे की सर्व क्षेत्रामध्ये जे जे उल्लेखनीय काम करतात, जे चांगलं काम करतात त्यांना पुरस्कार देणं आमचं मानस आहे आणि त्यानिमित्त आम्ही सर्व क्षेत्रामधून लोकल निवडलेले आहेत। अलिबागसारख्या ठिकाणी 17 मे 2026 रोजी महापुरुषांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न करून साजरा करून एक चांगले विचार, संविधानास अभिप्रेत असणारे विचार आणि डॉक्टर बाबासाहेबांना अभिप्रेत असणारे विचार या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवायचे आहेत। त्यासाठी आम्ही विविध क्षेत्रामध्ये जे काम करणारे प्रवक्ते आहेत, त्याच्यामध्ये श्रीमती उल्काताई महाजन आहेत, माननीय राज असरोणकर साहेब आहेत, त्याचप्रमाणे माननीय प्राध्यापक डॉक्टर जयेश जाधव साहेब आहेत। यांचे विचार घेऊन एक संविधानास अभिप्रेत असणारा एक सुसभ्य नागरिक तयार व्हावा हे एक मानस ठेवून आम्ही हा काम करतो आहे। आणि मला असं वाटतं संबंध ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती ही चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आणि त्याच्यासाठी सर्व समाजातील, बहुजन समाजातील लोकांचा त्याच्यामध्ये मोठा सहकार्य आहे। सर्वप्रथम सर्वांना जय भीम। मी प्राध्यापक डॉक्टर PB आचार्य, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती अलिबागच्या वतीने जी 17 मे 2026 रोजी अलिबाग येथील PNP नाट्यगृहात महापुरुषांच्या जयंतीचा उत्सव जे साजरा करीत आहे त्यामधील एक कार्यकर्ता आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने म्हणजेच स्थापनेपासून आतापर्यंत अनेक कार्य केलेली आहेत, त्याचाच एक भाग म्हणून महापुरुषांच्या जयंतीचा उत्सव साजरा करून महापुरुषांचे विचार या भागांमध्ये जास्तीत जास्त कसे पोहोचवता येईल याचा प्रयत्न केला जात आहे। आपल्याला माहिती आहे 1945 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्धजन पंचायत समितीची स्थापना केली, त्याच्यानंतर भारतीय बौद्ध महासभेची स्थापना केली। या दोन्ही मातृसंस्थेच्या माध्यमातून कोकणातच नव्हे तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर धार्मिक, सामाजिक चळवळ गतिमान झालेली आहे। ती अधिक गतिमान होण्याच्या दृष्टीने अलिबाग तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होणार आहे। त्याच्यातून अनेक प्रकारचे जे उद्देश आहेत ते उद्देश साध्य करण्याचा समितीचा मानस आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीमार्फत जे आपण आता जयंती उत्सव साजरा करतोय 17 मे 2026 रोजी,
तर त्या जयंती उत्सवासाठी आपण फक्त आणि फक्त बौद्ध समाजातून जे धम्मदान दिलं आहे त्याच लोकांकडून आपण धम्मदान घेतलेलं आहे. आपण कुठल्याही राजकीय किंवा अन्य कुठल्याही संस्थेमार्फत धम्मदान घेतलेलं नाही. तर माझं असं एक इच्छा आहे की अजूनही आपल्या समाजातील बौद्ध बांधवांनी धम्मदान देऊन आपल्या ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि कार्यक्रम सुंदर व्हावा, एवढंच मी माझं मत मांडतो. जय भीम. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद चिपळूण शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 10 दिवसीय बालनाट्य शिबिराचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या शिबिरात सुमारे 50 बालकलाकारांनी सहभाग घेत अभिनय आणि नाट्यकलेचे धडे गिरवले. बेंदरकर आळी येथील माधवबाग सभागृहात पार पडलेल्या शिबिरामध्ये अभिनय, संवाद फेक, शरीर भाषा, स्टेज डेअरिंग, व्यक्तिमत्व विकास आणि समूहात काम करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. रश्मी नंदकुमार देव यांनी मुलांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात झालेल्या निरोप समारंभ कार्यक्रमात बालकलाकारांनी नाट्य अभिवाचन, आई मला भूक लागली ही बालनाटुकली, झेप ही एकांकिका, मुकाभिनय, नाट्यछटा आणि कथाकथन सादर करत उपस्थितांची दाद मिळवली. मुलांचा आत्मविश्वास आणि रंगमंचावरील सहज वावर पाहून प्रेक्षक भारावून गेले. कार्यक्रमाला मुख्याधिकारी संजय जाधव, नाट्य परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पटवर्धन, ॲडव्होकेट विभावरी राजपूत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दरम्यान अशा शिबिरांमुळे मुलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळत असून आत्मविश्वास आणि सामाजिक जाणीव विकसित होत असल्याच्या भावना पालकांनी व्यक्त केल्या. सोनू आणि आम्ही कुठे म्हणतो की तू आम्हाला रोजच खात जा, कधीतरी यांना पण खात जा. हो सोनू, तुम्ही पण मला त्रास द्यायला लागलाय, बोर करायला लागलाय. आम्ही त्रास देतोय, आम्ही बोर करतोय. चला रे. याचा बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.